नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, केंद्र सरकारकडून LIC मार्फत विमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये दिले जाणार आहेत आणि यामध्ये जर तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला बोनस म्हणून 48,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. आता ही योजना नक्की काय आहे, यामध्ये काय काम असणार आहे आणि तसेच या योजनेत पात्रता काय आहे, महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आपल्याला गुगलवरती यायचंय आणि गुगलवरती आल्यानंतर जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट टाकायची आणि सर्च करायचंय. जी काय ऑफिशियल वेबसाईट असेल ती मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तर ती तुम्ही एकदा पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन देतील, ऑफिशियल पेज आणि डायरेक्ट तुमची जी लिंक आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा LICच्या या पेजवर आल्यानंतर इथे बघा LIC विमा शक्ती म्हणून आलेला आहे इंटरफेस. LIC विमा शक्ती म्हणून जो दिलेला आहे त्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेट ऑफ इंडिया रिक्रुटमेंट LIC विमा शक्ती महिला करिअर एजंट जनरल इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट. जे काही कॅन्डिडेटसाठी इन्स्ट्रक्शन आहेत तर त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपल्याला काय काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या आपण थोड्याशा वाचून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर तुम्हाला एक नंबरला दिलाय LIC विमा शक्ती MCA स्कीम इज ए स्टायपेंडरी स्कीम एक्सक्लुझिव्हली फॉर वुमन हू विथ स्टायपेंडरी पिरियड ऑफ 3 इयर. म्हणजे हा LIC भीमा शक्तीचा जो प्लॅन आहे, म्हणजे ही काही जी योजना आहे तर ही योजना स्टायपेंडरी स्कीम आहे, म्हणजे स्टायपेंड मिळतं. आपण जे स्टायपेंड म्हणजे की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या कंपनीमध्ये जर टेम्पररी वर्क करत असाल तर त्याला आपल्याला स्टायपेंडरी पेमेंट दिलं जातं. तर त्याला स्टायपेंडरी स्कीम म्हणतात. कुठलीही परमनंट टेम्पररी वगैरे हे तर काही त्यांनी उल्लेख केलेला नाहीये. 3 वर्षासाठीचा हा जॉब आहे तुमच्यासाठी. पुढं 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला काय दिलेला आहे, द अपॉइंटमेंट ऑफ अ पर्सन अंडर द MCA स्कीम विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ सॅलरी अपॉइंटमेंट ॲज अन एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन. म्हणजे की तुम्हाला सॅलराईड पर्सन सारखं ट्रीट केलं जाणार नाहीये किंवा तुम्हाला सॅलरी मिळणार नाहीये, तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. स्टायपेंडची रक्कम काय असणार आहे, बाकीच्या सर्व गोष्टी मी पुढे हळूहळू तुम्हाला सांगेलच. पण ॲज अ सॅलरी तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे समजा तुम्हाला ती रक्कम जर अकाउंटला मिळणार असेल तर तुमच्या अकाउंटच्या नॅरेशन मध्ये ॲज अ सॅलरी लाईफ इन्शुरन्स सॅलरी म्हणून तुम्हाला मिळणार नाहीये. ती स्टायपेंड म्हणूनच तुमच्या अकाउंटला जमा होईल. 3 नंबरचा क्रायटेरिया काय आहे, मिनिमम कम्प्लिटेड एज शुड बी 18 इयर ॲज ऑन डेट ऑफ ऍप्लिकेशन. मॅक्झिमम एज अँड एंट्री विल बी 17 इयर लास्ट बर्थडे. म्हणजे काय आहे की कमीत कमी तुमचं वय हे 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे तुमचं 70 लागणार आहे. तुम्ही ज्या दिवशी ऍप्लिकेशन करताय त्या दिवशी तुमचं वय हे 18 कम्प्लीट असणं महत्वाचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे, तर 4 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की मिनिमम क्वालिफिकेशन, तुमचं जे काय शिक्षण आहे हे कमीत कमी किती लागणार आहे, तर कमीत कमी आपल्याला 10वी पास शिक्षण लागणार आहे. म्हणजे काही जण म्हणतील 10वी अपेर आहे का, नाही, 10वी पूर्णपणे पास हे शिक्षण आपल्याला लागणार आहे. आता त्याच्या पुढचा आता त्याच्या पुढचा जो ऑप्शन दिलेला आहे तो काय आहे की परफॉर्मन्स नॉर्म्स टू बी फुलफिल्ड ड्युरिंग इज स्टायपेंडरी इयर ऑफ MCA. महिला करिअर एजंट जे आहे त्यांनी जे काही त्यांना नॉर्म्स दिलेले असतील ते त्यांनी फुलफिल करणं कंपल्सरी आहे, त्याशिवाय तुम्हाला स्टायपेंड मिळणार नाहीये. आता काय आहे, आता अजून पुढे आपल्याला दिलेले ऑप्शन नंबर ऑफ लाईव्स, म्हणजे किती वर्षासाठी काय आहे कसं आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. तर इथं बघा नंबर ऑफ लाईव्स म्हणजे तुम्हाला किती पॉलिसी काढायच्या आहेत, तर एकूण 24 पॉलिसी काढायच्या. म्हणजे वर्ष असतं 12 महिन्यांचं, म्हणजे एका महिन्याला तुम्हाला 2 पॉलिसी काढायच्या आहेत. फर्स्ट इयर पहिलं वर्ष जे आहे, एक्सक्लुझिव्ह बोनस कमिशन तुम्हाला 48,000 रुपये त्याला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आता इथे बघा खाली, इथे तुम्हाला खाली स्टायपेंडरी पेएबल, स्टायपेंडरी इयर, स्टायपेंडरी पेएबल पर मंथ,
इथे दिलेलं आहे. तुम्हाला कसं कसं महिन्यावाईज तुम्हाला कसं कसं पेमेंट मिळणार आहे, तर तिथे तुम्हाला त्यांनी सांगितलेले पहिलं वर्ष फर्स्ट इयर 7,000 रुपये तुम्हाला पहिल्या वर्षी मिळणार आहे दर महिन्याला. दुसऱ्या वर्षी तुम्हाला पर मंथ 6,000 रुपये मिळणार आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला काहीच क्रायटेरिया नाही. जर तुम्ही पहिल्या वर्षाचा क्रायटेरिया पाहिला तर फर्स्ट इयर ओनली 7,000 रुपीज दिलेलं आहे, म्हणजे फक्त 7,000 रुपये तुम्हाला पर मंथ मिळणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचा स्पेसिफिक असा काही क्रायटेरिया नाहीये. पण जर तुम्ही सेकंड इयरला पाहायला गेलात तर सेकंड इयरला तुम्हाला 6,000 रुपये देणार आहेत ते. पण इथे त्यांनी कंडिशन टाकलेली आहे, सब्जेक्ट टू ऍट लिस्ट 65% ऑफ पॉलिसीज कम्प्लीट in the first stipendary year are in force at the end of corresponding month of the second stipendary year. म्हणजे तुमच्या लास्ट इयर म्हणजे पहिल्या वर्षी जे काय स्टायपेंडरी मध्ये जे तुम्ही पॉलिसी जनरेट करणार आहे ना, तर त्या पॉलिसी कमीत कमी 65% झाल्या पाहिजेत. म्हणजे जिथं तुम्हाला वर्षाखातीर 24 पॉलिसीज करायच्या होत्या, तर 24 पॉलिसीजला तुम्हाला 65% जे काय असणार आहे, एक साधारणतः 15 साडेपंधरा म्हणजे 16 पॉलिसी तुम्हाला करायच्या आहेत वर्षाच्या अखेरपर्यंत, तरच तुम्हाला सेकंड इयरला 6,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. आणि थर्ड इयरला तुम्हाला काय सांगितलेलं आहे, थर्ड इयरला तुम्हाला 5,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. सेम क्रायटेरिया दिलेला आहे, सब्जेक्ट टू ऍटलीस्ट 65% ऑफ पॉलिसी कम्प्लीट इन द सेकंड इयर. म्हणजे दुसऱ्या वर्षात पण तुम्हाला 65% म्हणजे 16 पॉलिसी तुम्हाला करणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला हे 5,000 रुपये मिळणार आहेत. आता याच्यामध्ये अजून क्रायटेरिया काय आहे, तुम्हाला जर समजा एखाद्या महिलेला जर जॉईन करायची ही पॉलिसी, एजंट म्हणून जर काम करायचंय वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, तर त्याच्यासाठीच्या कंडिशन काय आहेत. आता शिक्षण झालं, एज क्रायटेरिया झाला, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पर मंथ किती स्टायपेंड मिळणार आहे या गोष्टी पण आपल्याला समजल्या. अजून त्यामध्ये काय क्रायटेरिया आहे का, आहे. आता काय क्रायटेरिया आहे हे मी तुम्हाला आता खाली सांगतो. आता बघा, एक नंबरचा इथला वाचूया. रिलेटिव्ह ऑफ एक्झिस्टिंग एजंट ऑर एम्प्लॉई शॉल नॉट बी इलिजिबल टू बी रिक्रुटेड as a MCA. Relatives shall include the following family members: spouse, children, including adopted and stepchildren, whether depend or not, parent, brother, sister, and immediate in-laws. म्हणजे काय आहे की जर समजा तुमचं जर कोणी एजंट म्हणून काम करतंय, तुमच्या घरामधलं कोण असेल तर त्याला ते ऍप्लिकेबल राहणार नाहीये. समजा तुमचं कोण रिलेटिव्ह आहे, तुमचा मुलगा आहे किंवा तुमचे भाऊ आहेत, बहीण आहे, याच्यातलं कोणी जरी LIC पॉलिसीच्या अगेन्स्ट एजंट म्हणून जर काम करत असेल ना, तर तुम्हाला याचा बेनिफिट घेता येणार नाही. 2 नंबरला काय सांगितलंय, रिटायर एम्प्लॉई ऑफ कॉर्पोरेशन ऑर अन एक्स एजंट सिकिंग अपॉइंटमेंट शॅल नॉट बी ग्रँटेड एजन्सी अंडर द MCA स्कीम. म्हणजे समजा जर एखादी एम्प्लॉईने आता रिटायरमेंट घेतली, एखादी महिला आहे आणि तिचं 60-65 वय झाले आणि तिने रिटायरमेंट घेतली कॉर्पोरेशन मधून, किंवा ती एक्स एजंट आहे, LIC पॉलिसी एक्स एजंट आहे, तिने नंतर आता LIC पॉलिसी बंद केलेल्या आहेत करायच्या, तर ती व्यक्ती ही करू शकेल का, तर नाही. ती व्यक्ती या स्कीम मध्ये बसत नाही किंवा त्या व्यक्तीला हे करता येणार नाही ऍज अ एजंट म्हणून, किंवा काहीच करता येणार नाही. म्हणजे हा फॉर्मच ती व्यक्ती भरू शकत नाही. त्यानंतर काय, एक्झिस्टिंग एजंट कॅन नॉट अप्लाय रिक्रुटमेंट ऑफ MCA. म्हणजे जे मी आता सांगितलं तेच आहे की पहिली कोण जर एजंट म्हणून काम करत असेल महिला, तर ती याच्यामध्ये अप्लाय करू शकते का, तर नाही करू शकत. आता त्यानंतर काय आहे, द लेटेस्ट पर्सन द लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ शुड बी अपलोडेड अलॉंग विथ ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जे काय तुमचा फॉर्म आहे, तर त्या फॉर्मवरती तुमचा जो काय लेटेस्ट पासपोर्ट फोटो आहे ना, तर तो तुम्हाला लागणार आहे. म्हणजे एकदम एक 2-3 वर्षापूर्वीचा जर फोटो असेल पासपोर्ट साईज आणि तो जो तुम्ही युज करताय, तर त्याचा फायदा नाहीये. आपल्याला कंपल्शन मध्ये त्या गोष्टी टाकायच्या आहेत, तर त्या पद्धतीनेच आपल्याला त्यांचा फॉर्म फिल करणं गरजेचं आहे. आता अजून काय दिलेलं आहे 4 नंबरला, द फॉलोइंग डॉक्युमेंट शुड बी अटॅच टू द ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जे काही खाली डॉक्युमेंट दिले तर ते अटॅच करणं तुम्हाला कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज प्रूफ. म्हणजे तुमचं जे काय वय असणार आहे, तर त्या वयाचं एज प्रूफ तुम्हाला तिथं अटॅच करावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं शाळेचा दाखला असेल, तुमचं आधार कार्ड असेल, अजून बरेच जे एज साठी रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत, तर ते तिथे मॅटर करणार आहेत. सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ऍड्रेस प्रूफ. म्हणजे तुमचा जो काही पत्ता आहे, तर त्या पत्त्याच्या ऍड्रेस साठीची कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपी सर्टिफिकेशन ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन. म्हणजे तुमचं जे काही शिक्षण आहे, तर ते शिक्षण जे असणार आहे, तर त्या शिक्षणचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथे लागणार आहे. त्याच्यानंतर द ऍप्लिकेशन इज लायबल टू रिजेक्टेड इफ द इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन इनकम्प्लीट. म्हणजे जर समजा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय आणि त्याच्यामध्ये जर काही गोष्टी इनकम्प्लीट राहिल्या,
तर तुमचा फॉर्म बाद करण्यात येईल किंवा रिजेक्ट करण्यात येईल. तर मित्रांनो, आता जास्त वेळ नाही घालवत मी तुमचा, डायरेक्ट आपण फॉर्म फिल करण्याच्या पेजवरती जाऊया. इथे बघा, इथे खाली आल्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर फॉर भीमा शक्ती असा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि डायरेक्ट तुमचं जे काय ऑफिशियल पेज असेल जिथे तुम्हाला लॉग इन करायचंय तिथे डायरेक्ट तुम्ही येणार आहात. अशा पद्धतीचा इंटरफेस आहे. याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लीड पर्सनचं नाव आहे, ते पर्सनचं नाव आपल्याला टाकून घ्यायचंय. पर्सनचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ, ते डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमचा मेल आय डी, तुमचा जी काही ऍड्रेस असेल तो ऍड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर इथं खाली नो करायचंय. जो काही तुमचा कॅप्शन आहे तो कॅप्शन टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. जसं तुमचा फॉर्म सबमिट झाला की तुम्हाला स्टेट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल. स्टेटमध्ये तुमचं जे काय स्टेट आहे तर ते स्टेट तुम्ही सिलेक्ट करून घ्या. क्लिक फॉर सिटी, जी काय तुम्हाला सिटी क्लिक करायची आहे, कोणती पण एकच सिटी आपल्याला क्लिक करता येणार आहे, त्यामुळे आपण एक सिटी क्लिक करूया. आणि क्लिक फॉर ब्रांच लिस्ट. ब्रांच लिस्ट वरती आल्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की कमीत कमी तुम्ही एक आणि जास्तीत जास्त 3 ब्रांच सिलेक्ट करू शकता. तर तुमच्या ज्या काही ब्रांच असतील तुम्हाला जिथे पाहिजे तर ती ब्रांच तुम्ही सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट लीड फॉर्म वरती क्लिक करायचंय. हे बघा, की अशा पद्धतीचा मित्रांनो फॉर्म तुमचा सबमिट झालेला आहे. इथे आलेला आहे बघा, थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट, आवर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी कॉन्टॅक्ट युअर शॉर्टली, हॅव अ नाईस डे. म्हणजे की त्यांनी सांगितलं की आमचे जे कोण रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते तुम्हाला कॉल करतील आणि तुमच्या जी काही माहिती आहे त्याच्याबद्दल आधी आमच्याकडनं चौकशी होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर तुम्ही LIC एजंट म्हणून काम करू शकता 3 वर्षासाठी, ऍज अ स्टायपेंडरी म्हणून, नॉट अ सॅलरीड पर्सन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. जर समजा तुम्हाला फॉर्म फिल करताना जर काही प्रॉब्लेम्स आले तर मला कमेंट करा, मी त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देईल. त्याच्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आणि चॅनलची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.